यावर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीने तर चप्पल रंगपंचमी खेळली जात होती. हे मी तुम्हाला पुढं सांगते का मी असं बोलते. इथं मी एवढी रेडी वगैरे होऊन आम्ही तर शर्ट घ्यायला चाललो होतो, पण ते काय आम्हाला भेटलं नाही, म्हणून जे ॲज इट इज तेच कपडे होते तेच घालून आम्ही निघालो. जिथे आज अख्खं नाशिक येणार होतं तिथेच आज आम्ही गेलो होतो, जे की पंचवटी आहे. पंचवटीला तिथे पोहोचलो, जसं आम्ही तिथे एंट्री घेतली एवढी गर्दी बाप. आज तर पूर्ण नाशिकच इथे आलेलं होतं. इथं दरवर्षी येतं ऑब्व्हियसली. कुठे न होणारी रंगपंचमी आपल्या नाशिकला होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंगपंचमीचं एक खास वैशिष्ट्य असतं, जे की आहे हे राहाड. म्हणजे मी तुम्हाला सांगते, इतकं मी आज यावर्षी मी फर्स्ट टाइम बघितली. मी कधीच आधी राहाड नव्हती बघितली. आणि ही बघितल्यावर आम्ही शनी चौकात गेलेलो होतो. तिथे पण मुली काही जात होत्या. माझा पण प्लॅन झाला होता की अरे यार एकदा तरी हे ट्राय केलं पाहिजे. पण मी जर एकदा इथं उडी मारली असती, मी डायरेक्ट परत बाहेर आलीच नसते. म्हणजे मला असं वाटतं मी डायरेक्ट वर जाईल का काय, म्हणून मी त्या राहाडपासून लांबच राहिले, की लांबूनच बघायची आपल्याला. तिथून मग आम्ही दुसरा प्लेस चेंज केला, इकडे फिरलो तिकडं फिरलो. नंतर मग एका ठिकाणी थांबून मग शेवटी डान्स करायला घेतला. आणि माझे तर तोंड बघून दिसतच असेल की मला इथं बिलकुल जागा भेटत नव्हती डान्स करायला. नंतर कशी मशी ही जागा भेटली पण होती, पण नंतर ती इतकी फुल झाली. म्हणजे लोक सारखे येणं जाणं करत होते, एकीकडून ढकल एक तिकडून ढकल. म्हणजे आपल्याला चालायची गरजच नाही पडत एवढ्या गर्दीमध्ये, एवढी गर्दी होती. पण मग एन्जॉय पण तेवढाच केला, तेवढा नाही एकदम थोडाफार केलेला होता. कारण की काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात, जे की दरवर्षी सहनचा हाच एक इश्यू राहतो. नंतर दुसऱ्या राहाडीकडे गेलो. इथे पण थोडंसं मन झालं होतं की अरे यार एवढं छान कलर आहे, एवढे छान लोक उडी मारताय. पण नको, जसं की मी पहिले बोलले की मी जर गेली तर मी काय परत वरती यायची नाही इथून. म्हटलं त्यापेक्षा नको बाबा, लांबूनच याला बघा आणि लांबूनच हात जोडा. आणि मी तुम्हाला म्हणत होते ना, नाशिकमध्ये रंगपंचमीऐवजी चप्पल रंगपंचमी चालू होती. नंतर आमचं इथे लक्ष गेलं की अक्षरशः लोक एकमेकांवर चप्पली फेकत होते, कलरच्या ऐवजी, पाण्याच्या ऐवजी. म्हणजे दोन गट होते, एकीकडून फेकत होतो एकीकडून फेकत होते. म्हणजे नाशिककर हे वेगळंच आहे काहीतरी. तुम्ही खेळत असाल रंगपंचमी, पण आमची रंगपंचमी वेगळी राहते. या मग नाशिकमध्ये कधीतरी रंगपंचमी खेळायला. चप्पल पंचमीने आपली साधी